गेल्या काही दिवसांपासून नाशिक हा जिल्हा राज्याच्या राजकारणात खूप चर्चेत आहे। कारण पुढील वर्षी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। त्यासाठी सुमारे 34,932 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं जोरदार तयारी केली असून प्रशासनाकडून शहरात कामं केली जात आहेत। मात्र ही कामं वेळेत होत नसल्यानं नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय। त्यातच आता कुंभमेळा कामाच्या संदर्भात बनावट वर्क ऑर्डर काढून काही जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा थेट भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंध असल्याचंही समोर आलंय। महाजनांनी देखील त्या व्यक्तीबद्दल थेट कबुली दिली आहे। नेमकं प्रकरण काय आहे आणि कुंभमेळ्याच्या कामात काय घोटाळा समोर आलाय, सर्व काही समजून घेऊया या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासाच्या आणि साहित्याच्या नावाखाली सुमारे 591 कोटी रुपयांच्या बनावट फेक ऑर्डर देऊन कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे। या संदर्भात सिंहस्थ कुंभमेळा कक्षानंही पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्या होत्या। यामध्ये काही सराईत लोकांनी कंत्राटदारांना गंडवल्याचं स्पष्ट झालं। याविषयी पोलिसांनी 2 दिवसांपासून तपास सुरू केला होता। मंगळवारी जामनेर इथून 3 संशयितांना नाशिकच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। जामनेर इथून तनय महाजन, अक्षय राजपूत आणि नरेंद्र महाजन यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। आता यात सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या प्रकरणातील आरोपी तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वतः गिरीश महाजन यांनी त्याबाबत माध्यमांशी बोलताना कबुली दिली आहे। ते म्हणाले, कुंभमेळ्यातील काम मिळवून देण्याच्या बनावट वर्क ऑर्डर देण्याचा घोटाळा समोर आला असून या प्रकरणात जामनेर मधील 2 जणांना अटक केली आहे। आणखी 5 ते 7 आरोपी आहेत, यांचाही त्यात समावेश आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच अटकेतील एक आरोपी तनय महाजन हा माझा फार दूरवरचा नातेवाईक आहे, तो वाया गेलेला आहे, त्याच्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, हा फार गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे नातेवाईक असो की इतर कुणीही असो कुणालाही सोडायचं नाही। जे जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई केली जाईल, अशा शब्दात कुंभमेळा कामांच्या टेंडर घोटाळ्याबाबत गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। दरम्यान राजपूत याच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय शिक्षक असलेला भाजपाचा कार्यकर्ता अहमद समशुद्दीन हा फरार असल्याचंही समोर आलं आहे। या प्रकरणात गेली अनेक वर्ष वसुली रॅकेट सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्याविषयी थेट मंत्री गिरीश महाजन यांनीच संशय व्यक्त केलाय। आणखीही 5 ते 6 लोक अशा प्रकारे नडलेल्या लोकांना आश्वासनं देऊन पैसे वसुली करत असल्याचा संशय आहे। महाजन यांनी असंही म्हटलंय की याच प्रकारचा नाही तर इतर प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीच्या बनावट वर्क ऑर्डर तयार होऊ शकतात, त्यामुळे ही फसवणूक असून यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। मी स्वतः या प्रकरणात तक्रार केली आहे, त्यामुळे कुणालाही यातून सोडलं जाणार नाही, असं महाजनांनी स्पष्ट केलं आहे। तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी तनय महाजनच्या वडिलांनी सांगितलंय की तनयला पोलिसांनी अटक केल्याचं गावातील लोकांनी मला सांगितलं। याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनीही तनयनं केलेल्या कृत्याबाबत नाराजी व्यक्त करून राग व्यक्त केलाय। तनयला कोणत्या प्रकारात अटक केली याचीही मला माहिती नाही। तो शहरात हार्डवेअरचं दुकान चालवत होता, मात्र गेल्या वर्षभरापासून तो दुकानात बसत नसल्यानं ते दुकान बंद करावं लागलं होतं। या सगळ्या प्रकारात मला खूप दुःख आणि मनस्ताप होतोय। या घटनेमुळे समाजात बदनामी सहन करावी लागत असल्याचं तनयचे वडील अनंत महाजन यांनी म्हटलं आहे। तसंच तनय कुणाची फसवणूक करेल असं आपल्याला वाटत नाही, मात्र त्यानं असं केलं असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, अशी ही प्रतिक्रिया तनयच्या वडिलांनी दिली आहे। दरम्यान जामनेर हा गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश महाजन यांचा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे मंत्री महाजन यांच्याशी संबंध असल्याचं भासवून अनेकांनी वसुली रॅकेट चालवल्याचं उघड झालंय। आता या प्रकरणी पोलीस तपासातून आणखी खुलासे समोर येण्याची शक्यता आहे, पण कुंभमेळ्याच्या कामात इतका मोठा घोटाळा झाल्यानं खळबळ उडाली आहे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।